आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। निसर्गाने केला घात आणि गायत्री राईस मिल उमरी श्री माननीय ताराचंदजी भाजीपाले यांनी केली शेतकऱ्यांवर मात, अशी म्हणायला काही हरकत नाही। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रब्बी धानाचे पीक निघालेले आहे, परंतु शासनाने धान्य खरेदी केंद्र सुरू केली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य कुठे ठेवावे आणि आपल्या ओल्या धानाची जोपासना कशी करावी असा गंभीर फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला होता। परंतु या संपूर्ण गोष्टींवर मात करून परसोडी येथील रहिवासी गायत्री राईस मिलचे मालक ताराचंदजी भाजीपाले हे शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उमरी, परसोडी, लवारी, शेंद्रोआफा अनेक गावच्या शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरले असे म्हणायला काही हरकत नाही। कारण त्यांनी शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांच्या धान्य मोजणी करून शेतकऱ्यांना साथ दिली, परंतु शासनाने शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांना देवदूत ही उपमा दिलेली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही। ते 1 क्विंटलवरती शेतकऱ्यांकडून 105 किलो धान्य घेतात, तसेच शेतकऱ्यांना 1 क्विंटल धान्याची मोजणी करता 35 रुपये द्यावे लागतात। परंतु यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी न दाखवता ते वेळेवर धान्य मोजत असल्यामुळे शेतकरी यांच्यावर खुश आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही आणि म्हणूनच आज त्यांना धान्य मोजायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना स्वतःचे धान्य स्वतः धान्याची पोते भरणे आणि नंतर त्यांचे मजूर धान्याची काटे करतात आणि त्यामुळे शेतकरीसुद्धा त्यांच्या मजुरांना आणि ताराचंद भाजीपाले यांना संपूर्णपणे साथ देतात असे म्हणायला काहीच हरकत नाही। शासन जरी झोपलेले असेल तरी परसोडीचे गायत्री राईस मिलचे मालक ताराचंदजी भाजीपाले हे झोपलेले नाही असे म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणूनच आज येथील शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि याची संपूर्ण श्रेय श्री माननीय ताराचंदजी भाजीपाले यांना द्यायला काहीच हरकत नाही असे म्हणायला काहीच हरकत नाही। आज आपण गायत्री राईस मिल उमरी येथे आलेलो आहोत आणि ह्या केंद्रावरती काही शेतकऱ्यांनी आपल्या धानाची खरेदी करण्याकरता आणलेलं आहे। तर आता काही शेतकरी येथे उपस्थित झालेले आहेत, तर आपण विचारून घेऊया। साहेब, काय सांगाल? मी दयाराम सोमाजी लंजे, राहणार उमरी। ह्या गायत्री उमरी मिलामध्ये आमचे धान आहेत आणि ते 15 दिवस झालं, कारण की ह्या मिलवाल्यांनी इतकी कास्तकारांची समस्या सोडवत आलेली आहे की हा मिल राहिलाच नसता तर आम्ही कास्तकार मेलो असतो, एका शब्दात सांगायचं म्हणजे। आणि ह्या निसर्गामुळे आम्हाला जो काही प्रॉब्लेम येते तो प्रॉब्लेम हा मिलवाला नेहमी सोडवत असते। आजही आमचे धान असे म्हणजे कोणते अंकुरसुद्धा निघल्यासारखे झाले आहेत ह्या ढेरीमुळे किंवा अजून आमच्या ह्या तपासामुळे, तरी पण हा गायत्रीवाला आमचे माल म्हणजे आमचा धान न बोलता मेजून राहिला। हा एक आम्हाला जीवदान आहे कास्तकाराला आणि ताराचंद भाजीपाले म्हणजेच हे कास्तकाराचे देवदूत आहेत असे म्हणायला काही हरकत नाही। सर, काय सांगाल, ह्या धानाला आपल्याला भाव किती देण्यात येत आहे? ह्या धानाला भाव 370 रुपये काहीतरी आहे आणि सरकारने जे 70 रुपये वाढवा केला आहे ते रब्बीसाठी केलेली नाही तर खरीपसाठी म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि ते आता रब्बीसाठी ह्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून सण्याल ह्या रब्बीपासून ते 70 रुपये लावण्यात यावा अशी आमची इच्छा आहे। क्विंटल मागे एकूण किती रुपये दिले जाते? क्विंटल मागे 2370 रुपये काहीतरी असे आहे। मला तो हमी भाव काही पाहिजे तेवढा मालूम नाही, पर असं आहे। आता मी धानच नाही दिलं होतं, मला त्यांचा हमी भाव काही मालूम नाही। आज तुमच्याकडून एका क्विंटलला किती धान एक्स्ट्रा घेतले जातात? 2 किलो। 1 क्विंटलला 2 किलो? नाही, 40 किलोला 2 किलो। 2 किलो? हां, म्हणजे एका क्विंटलला 5 किलो। म्हणजे 5 किलो धान तुमच्याकडून जास्तीचे घेतलेले जातात। ह्याचं कारण काय आहे जास्तीला धान? याचं कारण म्हणजे त्यांना सुद्धा आमचा माल केव्हा ओला असतो
किंवा अशी निसर्गामुळे त्यांचाही माल फिसतो आणि त्यामुळे त्यांनासुद्धा घर भोगावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाकडून ते शोक म्हणून घेत असतात. चला ठीक आहे. तर हे होते शेतकरी आपल्या उमरीचे दयारामजी लंजे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.